इकडे लक्ष द्या. आता काय आहे बीसीडी आहे काय कोड्स. आता पुढचा लेक्चर कुठला आहे आपला कोड्सचा आहे. त्यामुळे काय होणार आहे कोड्सचे आपले प्रकार आहेत वेटेड कोड अनवेटेड कोड हे आपले वेगळे वेगळे काय आहेत मल्टिपल ते जे काय म्हणायचं त्याला टाइप्स आहेत काय कोडचे टाइप्स आहेत. त्यातला एक आपला काय बीसीडी कोड. आपल्याला किती कोड आहेत बीसीडी ग्रे कोड एक्सेस 3 कोड हे आपल्याला शिकायचं. ओके त्यातला आता बीसीडी काय आहे तुम्हाला मी सांगतो आहे काय बीसीडी कोड म्हणजे काय बायनरी कोड डेसिमल. काय बायनरी कोड डेसिमल हा बायनरी सारखाच सिमिलर आहे बायनरी सारखाच आहे. 1 म्हणजेच काय 0001. आता ह्याच्यामध्ये बीसीडी मध्ये 4 बिट्सचा कोड असणार आहे किती 4 बिटचा. जसं आपण हेक्साडेसिमल मध्ये 4 बोलतो तसं इथे काय 4 बिटचा कोड आहे. आता इकडे लक्ष द्या 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे इथपर्यंत काय आहे तुमचे हे डेसिमल नंबर आहे. ओके तर आता 0000 हे काय तुमचे बायनरी नंबर आहे बायनरी नंबर आहे. आता हे तुमचे बायनरी नंबर आहे हेच काय आहे बीसीडी नंबर आहे कुठले 0 to 9. दीज आर व्हॅलिड बीसीडी नंबर्स. ह्याला काय म्हणायचं व्हॅलिड बीसीडी नंबर हे ह्याला म्हणायचं. कळलं का 0 ते 9 पर्यंत हे आपले रेग्युलर बायनरी नंबर आहे. ह्याला काय म्हणायचं ह्याला पण बीसीडी नंबर म्हणू शकतो पण हे काय व्हॅलिड बीसीडी नंबर आहेत कुठपर्यंत 9 पर्यंत. आता आपल्याला काय करायचे 9 पासून पुढे पण आहे ना आपलं 10 11 12 ते काय 91 99 999 आहे ना 9999 4 बिट पर्यंत. ओके म्हणजे 9999 आपण धरून चालतो. तर आता 10 नंबर जर लिहायचा असेल काय 10 नंबर जर लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा 10 ला 0001 0000. कळलं हे काय आहे तुमचा व्हॅलिड बीसीडी नंबर. आपण काय केला 1 चा बायनरी नंबर लिहिला आणि 0 चा बायनरी नंबर दिला म्हणजे हा काय झाला 10 झाला. दिस इज दी 10 बायनरी नंबर ऑफ बीसीडी. कळलं का म्हणजे डेसिमलचाच हा बीसीडी नंबर मध्ये कन्वर्जन केलं. कळलं का बीसीडी इज बायनरी कोड डेसिमल. आता हे काय आहे 10 आहे 0001 and 0000. This is of 1 number and this is of 0 number. कळलं का 11 लिहिताना सुद्धा आपण कसं करणार 0001 0001. कळलं का कळलं. आता हे काय 11 असं तुम्ही किती पण नंबर पर्यंत काय करणार आहे करू शकता. कळलं का त्याला म्हणायचे व्हॅलिड बीसीडी नंबर्स. कळलं का याला म्हणायचं व्हॅलिड बीसीडी नंबर. कळलं सो हे पण कळाले बीसीडी नंबर्स काय आहेत कळलं का 9 नंतर ना असे बीसीडी नंबर लिहायचे आहेत 11 12 13 90 काय असेल. कळलं का मग आता लक्ष द्या. आता आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे बीसीडी ऍडिशन. काय आहे बीसीडी ऍडिशन हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. तर आता त्याच्यामध्ये काय होणार आहे लक्ष द्या. मला बीसीडी ऍड करायचं काय बीसीडी ची ऍडिशन करायची. आता मला 6 + 2 हा मला नंबर ऍड करायचा. तर आता ह्याच्यात रूल्स काय आहेत इफ सम म्हणजे उत्तर जो काही रिझल्ट आहे तो जर 9 पेक्षा इज लेस अँड इक्वल टू 9 then number is the result is valid. काय then result is valid. आता त्याच्या पुढे सांगतो and carry is equal to 1. तरी पण काय आहे नंबर हा 2 मिनिटं सांगतो. जर कॅरी हा 1 असेल तर काय नंबर आहे व्हॅलिड आहे. काय नंबर व्हॅलिड आहे. कळलं
पण त्याच्यामध्ये काय गोष्ट आहे की जर आपला ह्याचा रिझल्ट जर 9 पेक्षा लेस असेल किंवा इक्वल असेल आणि कॅरी जर 1 असेल तर आपल्याला त्यात काय करायचं आहे 6 ऍड करायचं. काय करायचं आहे then add 6 into 6 म्हणजे कशात करा बायनरी मध्ये ऍड करा. काय बायनरी मध्ये ऍड करा. कळलं का. आणि जर तुमचा सम लेस दॅन इक्वल टू 9 असेल आणि कॅरी तुमची 0 असेल, काय असेल कॅरी 0 असेल तर काय आहे तुमचा रिझल्ट एकदम बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऍड करायची काय गरज नाही. मग काय असेल तुमचा हा दुसरा मेथड. तुमचं काय ह्याच्यामध्ये जर सम लेस दॅन इक्वल टू 9 असेल आणि कॅरी 0 असेल तरी तुमचा नंबर हा काय बरोबर आहे. हा तुमचा परफेक्ट बीसीडी नंबर आहे. आणि जो मगाशी सांगितला इफ सम इज लेस दॅन इक्वल टू 9 अँड कॅरी इज 1 तर काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला 6 नंबर काय करायचा आहे ऍड करायचा. आता तिसरं म्हणजे काय इफ सम is greater and equal to 9 and carry is 0 then also add 6 6 हा कशामध्ये ऍड करायचा आहे असा ऍड करायचा ह्या बायनरी पद्धतीमध्ये ऍड करायचा आहे. कळलं का. हे रूल्स आहेत आपले बीसीडी ऍडिशन. कळलं इथपर्यंत. ओके आता लक्ष द्या. आता मला काय करायचं आहे बीसीडी ऍडिशन करायची. काय करायचं आहे 6 + 2 करायचं. ओके 6 + 2 करायचं. कळलं 6 + 2 करायचं आहे. मग आता मी काय करतोय 6 काय करणार पहिले बायनरी मध्ये देणार 0 1 1 0 प्लस 0 0 1 0. कळलं का. हे आता आपल्याला या दोन्हीचं काय करायचं आहे ऍडिशन. आता आपण पहिले ऍडिशन करू. 0 + 0 0 1 + 1 0 कॅरी 1 1 + 1 0 कॅरी 1 इथे काय आला 1. ओके नाव सम इज लेस दॅन 9 सम इज लेस दॅन इक्वल टू 9. आता लेस दॅन 9 सम इज लेस दॅन 9 अँड कॅरी इज इक्वल टू 0. सम काय आलाय 9 पेक्षा छोटा आलाय. हा व्हॅलिड बीसीडी नंबर आहे का आहे. 9 पेक्षा ग्रेटर नाही म्हणजे व्हॅलिड बीसीडी नंबर आहे. मग आता कॅरी काय आले 0 म्हणजे हा नंबर काय बरोबर आहे. आपले ऍडिशन काय बरोबर. कळलं का. आता ह्यात काय ऍडिशन करायची का 6 वगैरे नाही. हे फक्त 9 पेक्षा कमी आला आणि कॅरी 0 आला तर काय होणार उत्तर तुमचं बरोबर आहे. एवढंच उत्तर आहे. ओके आता दुसरं जे की मी सांगितलं जर सम 9 च्या बरोबर असेल आणि कॅरी 1 जनरेट झाले असेल तर आपल्याला काय करायचं आहे 1 ऍड करायचं. सॉरी 6 ऍड करायचं. मी काय करतो 6 + 3 करतो. 6 + 3 करतो. 0 1 1 0 1 0 0 1 0 + 1 1 1 + 0 1 1 + 0 1 0 + 1 1 काय ओ सो सॉरी 0 0 1 1 0 + 1 1 + 1 कॅरी 1 1 + 1 कॅरी 1 1 + 1 सॉरी 1. आता 1 0 0 1 काय आहे 9. कॅरी जनरेट झालाय का कॅरी जनरेट झालेला नाही बरोबर. आता हा काय आहे लेस दॅन इक्वल टू 9 पण हा व्हॅलिड बीसीडी नंबर आहे का आहे. मग ह्याच्यात काय ऍड करायची गरज आहे का म्हणजे पहिल्या रूल नुसार हे बरोबर. आता दुसरा रूल आपला काय आहे 6 + 4 करू आपण काय 4. तर आता काय होणार 0 1 1 0 0 1 0 0. आता इथे काय आलाय 0 + 0 1 + 0 1 + 1 कॅरी 1 1 + 0 1. नाव सम इज greater than 9. It is equal
इक्वल टू 9? नो. सम इज ग्रेटर दॅन 9. कॅरी जनरेटेड? नो. म्हणजे कितवी रूल झाला? तिसरा. if sum is greater than 9 and carry is 0, there is no carry is 0, then add 6. आपल्याला काय करायचे? 6 ऍड करायचे. add 6. 0 1 1 0. 0 plus 0 1 plus 1 carry 1. 1 plus 1 carry 1. 1 plus 1 carry 1. आता हा काय आलाय? कॅरी 1 आलेला आहे. काय आलाय? कॅरी 1 आलेला आहे. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे बाळांनो? असं जर उत्तर आलेलं आहे तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय करायचे? फक्त इथं 1 2 3 0 काय करायचे? ऍड करायचे. काय करायचे? ऍड करायचे. आपण काय करत होतो? जेवढं आता इथं आपलं काय झालं? हे 4 बिट उत्तर आलेलं आहे. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचे का? 6 ऍड केल्यानंतर काहीच करायचं नाही आपल्याला. काय करायचे? काहीच करायचं नाही आपल्याला. बरोबर आहे ना? मग हा कॅरी आला. हा कॅरी आधी दिला आणि इथं काय 3 बिट कमी पडतात. आपल्याला काय व्हॅलिड बीसीडी नंबर करण्यासाठी काय पाहिजे? 4 बिटचे 2 पाहिजे. आता इथं काय आलंय? खाली कॅरी आली. बरोबर आहे? मग आता इथं काय करायचं आहे? काय झालंय? आपलं काय आलंय? इथं कॅरी 1. आपल्याला काय सांगितलंय स्टेप मध्ये की जर कॅरी 0 असेल आणि नंबर हा जो आहे हा काय आलाय? 10 आलाय. बरोबर? हा ग्रेटर दॅन कशापेक्षा आहे? 9 पेक्षा. तर त्या रूल मध्ये काय दिलंय की जर ग्रेटर दॅन 9 आहे आणि कॅरी जर 0 आहे तर काय करा? 6 ऍड करा. पण त्याच्या पुढे काय करायचं सांगितले का? नाही. पण त्याच्या पुढे असं आहे आपल्याला व्हॅलिड बीसीडी नंबर पाहिजे आहे ना. मग त्यांनी काय सांगितलंय? त्याच्यामध्ये 6 ऍड करा. 6 आपण ऍड केला. हे उत्तर आलं. कॅरी जनरेट काय झाला? 1. आपण कॅरी कुठे लिहितो? खाली लिहितो ना ऍडिशनला. बरोबर आहे का नाही? मग आता इथं नंबर किती आलाय? 1 0 0 0 0. बरोबर आहे? मग आता काय करायचं आहे? आपल्याला याचं 4 बिट्सचे पार्ट करायचे, ग्रुप करायचे. मग LSB पासून आपण काय करतो? 4 बिटचा पार्ट करतो. मग एक राहिला का नाही? तर मग आपण काय सांगितलंय? जेवढे 0 कमी पडतील तेवढे MSB ला ऍड. आता इथे किती 3 0 कमी पडतात म्हणून मी 3 0 ऍड केले. आता 0 0 0 1 काय आहे? 1. 1 चा बायनरी नंबर आहे ना. आणि 0 0 0 0 कोणाचा बायनरी नंबर आहे? 0. किती झाला? 1 प्लस 0 हे 1 आणि 0 10 झाला ना. झालं का? 6 प्लस 4 10. हे असं आपण का केलंय? कारण की ही बीसीडी ची ऍडिशन आहे. दिस इज द व्हॅलिड बीसीडी नंबर. मी तुम्हाला सांगितलं जर 10 लिहायचं असेल व्हॅलिड बीसीडी मध्ये तर 0 0 0 1 आणि 0 0 0 0 असं लिहायचं. मी तुम्हाला मगाच सांगितले व्हॅलिड नंबर कसा आहे? 0 0 0 1 0 0 0 0. बीसीडी हा 4 बिटचा काय आहे नंबर. काय 4 बिटचा नंबर आहे. पण तुम्ही जेव्हा 10 वगैरे जाता तर तेव्हा ते काय आले? प्रत्येक डिजिटचे 4 बिट लिहायचे. तेव्हाच ते बीसीडी व्हॅलिड म्हणलं जाईल. म्हणजे 1 चा काय करायचा? 4 बिट मध्ये कन्वर्जन करायचं. 0 चं काय करायचं? 4 बिट मध्ये कन्वर्जन करायचं. कळलं काय? मग आता काय केला? 6 प्लस 4 केला. सम इज ग्रेटर दॅन 9. कॅरी 0. ऍडिशन इथं काय आला? पुढं कॅरी आला. इथं 4 बिटचा पण काय केले? ग्रुप केले लिस्ट सिग्निफिकंट बिट पासून. इथं एकच राहिला. मग 1 ला आपण काय केला? 3 0 ऍड केले. म्हणजे इथं 3 बिट्स ऍड केले आपण. मग हे काय झालं? 4 बिट 0 0 0 1 चं कन्वर्जन काय होतंय? 1. आणि 0 0 चं कन्वर्जन काय होतंय? 0. हा काय झाला? 1 आणि 0 10. बीसीडी व्हॅलिड नंबर. कळलं का? बीसीडी ऍडिशन. ओके. आता काय करायचंय आपल्याला? एक्सेस 3 कोड करायचा. एक्सेस 3 कोड. एक्सेस 3 कोड म्हणजे काय? एक्सेस 3 म्हणजे काय? एक्सेसचा अर्थ काय? वाढवा की. एक्सेस ना म्हणजे जास्त. एक्सेस 3 कोड म्हणजे काय? की एक्सेस 3 म्हणजे काय? आता एक्सेस 3 कोड कसे तयार होतात? समजा 0 नंबर आहे हा डेसिमल. ह्याचा एक्सेस ह्याचा बायनरी नंबर काय असतोय? 0 0 0 0. हा काय आहे? बायनरी.
आता एक्सेस 3 कोड काय असणार आहे, म्हणजे त्याच्यात अर्थ काय सांगितलंय की जर 0 असेल तर 0 प्लस 0 1 1 हा काय करा ऍड करा. मग काय होतोय हा 0 1 1 बरोबर ना. 0 प्लस 3 3 ऍड करा. 0 1 1 म्हणजे काय 3. प्रत्येक नंबरला तुम्ही 3 न ऍड केल्यावर तो एक्सेस 3 कोड तयार होतो. मग आता ह्याचं काय होणार आहे 0 0 1 1 म्हणजे 0 चा एक्सेस कोड काय असणार आहे 3.